गोवा पेडणे येथील रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या बोगद्यामध्ये पाणी आलं आणि संपूर्णपणे कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। काल रात्री 3 वाजल्यापासून म्हणजे जवळजवळ आता 8 तास होत आले या बोगद्यातलं पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे संपूर्णपणे कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। खरं तर काल गोव्यामध्ये मुसळधार पाऊस पडत होता। 4 वाजल्याच्या सुमारास सायंकाळी पाणी आलं होतं, मात्र ते पाणी रात्री 9:30 वाजता काढण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा 10 वाजता रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुरू करण्यात आली होती। मात्र पुन्हा एकदा रात्री 3 वाजता या बोगद्यामध्ये पाणी आलं आणि आपण पाहू शकता की या बोगद्यामध्ये अजूनही हे पहाटे 3 वाजल्यापासून पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, मात्र अजूनही किती पाणी आहे हे आपण याच्यावरून पाहू शकता आणि त्यामुळे पूर्णपणे वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। हे पाणी काढण्याचं आणि चिखल काढण्याचं कामासाठी शेकडो कामगार जे आहेत ते लावले गेलेले आहेत। त्याचबरोबर मशिनरीद्वारे सुद्धा हे पाणी काढलं जातं आहे। मात्र आता हे पाणी नेमकं कधी काढून होईल, आणखी किती वेळ या कामासाठी जाईल आणि केव्हा एकदा पुन्हा कोकण रेल्वेची वाहतूक सुरू होईल याचा आतापर्यंत तरी अंदाज बांधता येत नाही। आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तेही सांगतायत की अजूनही किती वेळ लागेल सांगता येत नाही। मात्र तुर्तास तरी या पावसाने कोकण रेल्वेचा बोजवारा उडवलेला हे चित्र दिसून येत आहे। कॅमेरामन नागनाथसह महेश सावंत, TV9 मराठी, पेडणे, गोवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।